पुढं पुढं उभं पुढं बोललं त्यांना पुढं बोललं सगळ्यांना. सगळीकडं आनंदात मतदान चालू आहे. जनता उत्स्फूर्तपणे बाहेर पडलेली चांगल्या पद्धतीचं मतदान होताना दिसते. परंतु सांगोला तालुक्यामध्ये गालबोट लागलेलं आहे मतदानाला. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांचं संतुलन ढासळलेलं आहे. गावामध्ये त्या ठिकाणी सांगोला तालुक्यामध्ये पेट्रोल घेऊन मशीन जाळण्याचा प्रयत्न केला. सांगोला शहरामध्ये फ्लाईंग स्क्वॉडला पैसे वाटप करताना कार्यकर्ते सापडलेले गुन्हा दाखल करायची प्रक्रिया चालू आहे. आणि मौदमध्ये बोगस वोटिंग करताना महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सेनेच्या कार्यकर्त्यांना तिथं पकडलं आणि पकडल्यानंतर तिथं 2 गटात मारामारी झाली. चोराला पकडायचं आणि उलटी कारवाई आमच्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांवर चुकीच्या पद्धतीने चाललेलं असेल. हे आत्ता खऱ्या अर्थाने जनतेला आणि सगळ्या राज्याला दिसून यायला लागले, देशाला दिसून यायला लागले की खरी दडपशाही कुणाची, दादागिरी कुणाची हे दिसून येते. आम्ही तशा संबंधित निवडणूक आयोगाला तक्रारी केली. बघूया आता निवडणूक आयोग काय काय ॲक्शन्स घेतले. फलटणमध्ये एकूण परिस्थिती कशी आहे? आत्तापर्यंत तर शांततेत आहे आणि चांगल्या पद्धतीने उत्साहात विशेषतः तरुणांमध्ये जोश आहे. आमचे कार्यकर्ते फुल स्पीडमध्ये काम करत आहेत, मतदारांना आवाहन करतायत, आणतायत. जसं आम्ही अकलूजमध्ये जोश पाहिलेला आहे तसंच इथं आहे. आणि मला नवीन एक शिकायला मिळालं आणि गेले इलेक्शनभर बघतोय मी फलटण तालुक्यात आणि शहरामध्ये महिलांची तेवढीच बरोबरीनं कार्यकर्त्यांबरोबर काम करायची तयारी आहे. महिला सरपंच ॲक्टिव्ह आहेत, ग्रामपंचायत सदस्य, नगरसेविका सगळ्याच ॲक्टिव्ह आहेत. असं काम मी पहिल्यांदाच पाहतोय. Okay.